राज्यात सर्वात लोकप्रिय असलेली लाडकी बहीण योजना वय वर्ष 21 ते 65 वयोगटातील महिलांसाठी ही योजना लागू करण्यात आली आहे। तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरू केलेली ही योजना विधानसभा निवडणुकीत प्रचंड यशस्वी ठरली। या निवडणूक जाहीरनाम्यात लाडक्या बहिणींना 1500 रुपयांऐवजी 2100 रुपये देण्याचे आश्वासन महायुतीने दिले होते। त्यामुळे आता 2100 रुपये कधीपासून मिळणार याचे वेध बहिणींना लागले आहेत। या अधिवेशनात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्याचे अर्थसंकल्प सादर करताना लाडक्या बहिणींना केंद्रस्थानी ठेवू असे सांगण्यात आले होते। तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनात बहिणींना 2100 रुपयाची तरतूद करून देऊ असे देखील सांगितले होते। मात्र महायुतीसाठी गेम चेंजर ठरणाऱ्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना 2100 रुपये कधी देणार असा सवाल विरोधी पक्षांच्या आमदारांनी सरकारला विचारले असता यावर महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी या प्रश्नांना लाडक्या बहिणींना 2100 रुपयांसाठी अजून वाट पाहावी लागणार असल्याचे सांगितले। राज्याचे मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री यांनी अशी कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही। सरकार एखादी योजना जाहीर करते तेव्हा तो जाहीरनामा 5 वर्षांचा असतो। अर्थसंकल्पात याबाबत निर्णय घेतला जाईल। मात्र सध्या 2100 रुपयांची कोणतीही घोषणा झालेली नाही। यामुळे लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळण्यासाठी वाट पाहावी लागणार असल्याची शक्यता आहे। अदिती तटकरे यांच्या सभागृहातील वक्तव्याने लाडक्या बहिणींच्या पदरी निराशा पडली आहे। परंतु सर्व महिलांना फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा 1500 असा 2 महिन्यांचा हप्ता म्हणजे 3000 रुपये महिला दिनापूर्वी मिळणार आहे। अशाच नवनवीन व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्राला फॉलो करा।